श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो चला काही नाही का करता येणार। माता पितृभ्यो नमो नमः। श्री कुलदेवतायै नमः। यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्युह संभवं तदा लंबे दयालंबं लंबोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदा स्माकं सन्निधिं क्रियात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ज्या संगतीनेच विराग झाला मनोदरीचा जडभार गेला साक्षात परमात्मा मज भेटविला। विसरू कसा मी गुरुपादुकाला सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरी जय जय राम। दुर्वासोऽनुत दुःख विनाशक दुर्वासोऽनुत दुःख विनाशक दुर्जन संगमहारी राजा राम। दुर्जन संगमहारी राजा राम। राम कृष्ण हरी जय राम राजा राम। राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम। नवनीत सम नवनीत प्रिय नवनीत सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम। नवल विनोद विहारी राजा राम। राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम। गोवर्धनधर गोपालनरत गोवर्धनधर गोपालनरत गोकुल संकटहारी राजा राम। गोकुल संकटहारी राजा राम। राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम। राम कृष्ण शरणागत दीनाचरणी देई शरणागत दीनाचरणी देई करुणा दृष्टी निहारी राजा राम। करुणा दृष्टी निहारी राजा राम। राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरी जय जय राम। बालकृष्ण चरण
बोला राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजाराम सीताराम राम 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 राजाराम सीताराम बोला कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय देवर्षी नारद महाराज की जय सीताकांत स्मरण जय जय राम अंबा माता की जय फॅन होता दैवगती ही न्यारी न्यारी दैवगती ही न्यारी न्यारी दैवगती ही न्यारी काय करीती बुद्धी विचारी काय करीती बुद्धि विचारी दैवगती न्यारी न्यारी दैवगती दैवगती न्यारी दानशूर हरिश्चंद्र पाहतो दानशूर हरिश्चंद्र वाहतो डोंबा भरितो पाणी पाणी डोंबा भरितो पाणी दैवगती न्यारी न्यारी दैवगती न्यारी श्रीकृष्णाच्या समसायार्थ श्रीकृष्णाच्या समसायार्थ पांडव फिरती वनांतरी वनांतरी पांडव फिरती वनांतरी बुद्धी काय करील विचारी काय करील विचारी सती द्रौपदी दैवगतीने सती द्रौपदी दैवगतीने ओढी सभे माझारी सभे माझारी ओढी सभे माझारी बुद्धी काय करील विचारी रामचंद्र प्रभु 14 वर्षे रामचंद्र प्रभु 14 वर्षे भ्रमती वनी उदरी खोरी भ्रमती वनी दरी खोरी बुद्धी काय करील विचारी कर्मगतीचा अवघड मार्ग कर्मगतीचा
विचारी अभंग जरा खूपच वेगळा आहे ना. शब्द सोपे, शब्द माहितीच आहेत, पण अभंग वेगळा आहे. वेगळा नाही हो, आपल्या रोजच्या परिचयाचा आहे. तुकडोजी महाराज ज्यांनी हातामध्ये खराटा घेऊन गाव तर झाडलंच, पण तुमच्या आमच्या मनातलं जे कलुषित होतं ते सुद्धा त्यांनी झाडलं. आपलं जे अज्ञान होतं ते अज्ञान नाहीसं केलं. ते कीर्तनाला उभे राहायचे म्हणजे आमच्यासारखं सगळी छान तयारी केलीये आणि मग उभे राहिले. तात्यांनी इथे माईक लावून ठेवायचा, तबलेवाले तबला वाजवणार, पेटीवाले पेटी वाजवणार, तुम्ही सगळेजण येऊन बसणार आणि मग आम्ही कीर्तन करणार, असं त्यांचं कीर्तन होतं का हो? नाही बरं. ते आधी सकाळी जिथे कीर्तन करायचे ती जागा झाडून काढायचे, मग गावातल्या लोकांच्या बुद्धीतल्या कचरा झाडून काढायचे. ते विचारायचेच, बाप्यांनो सांगा बरं देव कुठे राहतो? मग सांगायचे देव देवळात असतो का? ती लोक म्हणायची नाही. म्हणजे अशा पद्धतीने प्रश्नोत्तर स्वरूपात त्यांची कीर्तन चालायची आणि सगळेजण म्हणजे ते खरं कीर्तन. आपण भजन करतो, आपण नामस्मरण करतो, हे आपलं कीर्तन आहेच आहे. कीर्तन ह्या शब्दाचा अर्थ काय आहे की देवाचं गुणगान गायचं, त्याच्या कीर्तीचं गुणगान गायचं. पण कीर्तीचं गुणगान गाताना, भगवंताच्या कीर्तीचं गुणगान गाताना आमच्याकडनं कधी कधी चुका घडतात. भगवंताचं गुणगान करायच्या ऐवजी आम्ही कुणाचं तरी वेगळ्याच गुणगान करतो. तसं होऊ नये, तो डोक्यातला कचरा जावा म्हणून ते हातामध्ये पहिले खराटा घ्यायचे, गाव झाडायचे, मग बुद्धी झाडायचे आणि मग माणसं झाडायचे. आणि ते आज आपल्याला सांगतात, दैवगती न्यारी न्यारी काय करील बुद्धी विचारी. अहो दैवाच्या पुढे कुणाचंच काही चालत नाही. आपण कितीही म्हटलं ना की नाही मी हे करणार आहे, तरी सुद्धा जर दैवाच्या मनात नसेल ना तर मी काहीच करू शकत नाही, काहीच करता येत नाही. नगरचे रामकृष्ण क्षीरसागर स्वामी, मी बऱ्याच वेळा कीर्तनामध्ये उल्लेख करते त्यांचा. त्यांच्या एका भक्ताची कथा आहे बरं ही. वय केवळ 24-25, प्राप्त केले वैद्यकीय बुद्धीस. आणि वैद्यकीय 24-25 वय आहे, वैद्यकीय परीक्षा दिलीये आणि आता जनसेवेचे ऋण फेडण्यास झाला तयार हा. की जनसेवेचं ऋण आपल्यावरती जन्माला येतो तेव्हा ऋण असतं. कुणाचं असतं? पहिलं ऋण असतं आपल्या आई वडिलांचं, दुसरं ऋण असतं ते आपल्या पितरांचं, आणि तिसरं ऋण असतं ते आपल्या आजूबाजूच्या जनतेचं, नातेवाईकांचं. आणि त्यांचं ऋण फेडायचंय. वसा घेतला त्यांनी की जनसेवा करायची. कारण जेव्हा डॉक्टरकीची परीक्षा होते ना मंडळी, तेव्हा पदवी देताना म्हणजे हा डॉक्टर झालाय हे जेव्हा सांगितलं जातं ना, तेव्हा त्यांच्याकडनं एक प्रतिज्ञा करून घेतली जाते की माझ्याकडे येणारा प्रत्येक पेशंट हा देव स्वरूप असेल आणि मी त्याची तशी सेवा करेन. आताच आपण काही विचारात घ्यायचं नाही, पण काय प्रतिज्ञा करून घेतली जाते ते फक्त मी सांगितलं. आणि हे
अशी प्रतिज्ञा करून घेतली होती आणि यांच्यावरती गुरुकृपेचा हात होता. कोण होते हे? तर आपल्या सगळ्यांना माहिती असलेले, आता ते नाहीये पण डॉक्टर, हृदयरोग तज्ञ डॉक्टर नीतू मांडके, प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ, त्यांची ही कथा आहे. परीक्षा झाली, पास झाले, गोल्ड मेडल मिळालं, सुवर्ण पदक, आणि नेमकी त्यांना संधी साधून आली की एकाचं हार्टचं ऑपरेशन करायचे. तेव्हा बायपास नव्हती बरं, ओपन हार्ट सर्जरी होती. थोडस मराठी बोलीन कारण त्याला इंग्लिश शब्द मला माहित नाहीये. आणि सगळी तयारी झाली, दिवस ठरला, वेळ ठरला आणि देवाची पूजा केली. आज डॉक्टर होते तरी पूजा करायचे. मुद्दाम सांगतेय बरं, नाहीतर आम्हाला हल्ली जर कुठे काही डिग्री मिळाली ना की पायातली चप्पल काढून चहा प्यायचा असतो हे सुद्धा आम्हाला कळत नाही. घाई आम्हाला असते. पण यांनी तेवढ्या वेळामध्ये सुद्धा पूजा केली आणि आईला नेहमीप्रमाणे दवाखान्यात जायच्या आधी नमस्कार केला. रोजचा परिपाठ होता हा त्यांचा. मातृदेवो भव, आचार्य देवो भव. आणि आई त्याला म्हणते, नीतू तुझं पक्क ठरलंय का रे की ऑपरेशन करायचं त्या व्यक्तीचं? हो आई, आता काही पर्याय नाहीये. काय त्यांना बोलायचं होतं ते रोज आईशी बोलायचे. काय काय दवाखान्यात झालं ते सगळं आईला येऊन सांगायचे. आणि ते म्हणले, आई म्हणतेय मी तुला एक सांगू का, ऐकशील का माझं? तू सांगितलं आणि मी ऐकलं नाही असं आतापर्यंत कधी झालंय? तू फक्त सांग काय करू. एकदा तू गुरुदेवांकडे जाऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन येशील का रे? एकदा आशीर्वाद घेऊन ये, बाकी काही अपेक्षा नाहीये. तर म्हणला ठीक आहे, मी असं करतो, त्याच्या नातेवाईकांना बोलवलेले पेशंटला, त्यांच्याशी बोलतो. तोपर्यंत तू नगरला जायची, म्हणजे आत्ताच अहिल्यानगर, नगरला जायची तयारी करून ठेव. गेले तिथं त्या पेशंटच्या कोण बायका मुलं होती त्यांच्याशी बोलले आणि दिवस ठरवला, वेळ ठरवली आणि घरी आले आणि नगर गाठलं. गुरुदेवांच्या तिथे पायाशी बसले. वय वर्ष 25-26 बरं. गुरुदेवांनी पाहिलं, हसले आणि गुरुदेवांनी विचारलं, काय येणं कसं केलं? काही नाही म्हणे, आईने सांगितलंय आशीर्वाद घेऊन ये म्हणून आशीर्वाद घ्यायला आलोय. उत्तर बघा, आईने सांगितलं म्हणून आशीर्वाद घ्यायला आलो, आशीर्वाद द्या. गुरुदेव म्हणले, आशीर्वाद देतो पण कशासाठी? आशीर्वाद कशाला हवेत तुला? तर म्हणे नाही, असं ऑपरेशन करायचंय हार्टचं. ऐकलं आणि गुरुदेव म्हणले, एक सांगू का, ते ऑपरेशन करायची काही गरजच नाहीये. मला काही त्या क्षेत्रातलं कळत नाही, मी काही शिकलेलो नाही, पण तरी मला असं वाटतं की ते ऑपरेशन करायचे. यांनी सगळा इतिहास भूगोल सांगितला, एक्सरे रिपोर्ट, ब्लड रिपोर्ट, काय काय जेवढे रिपोर्ट काढले होते तेवढे सगळं. मला काही त्यातलं कळत नाही बाबा, तुम्हाला कितीही सांगितलंस तरी मी काय ऐकणार, इकडनं नाही इकडनं सोडून देणार. पण तरी मी तुला एक सांगतो की ते ऑपरेशन तू करू नकोस. गुरुदेवांचं एकच वाक्य. आणि हे सांगोपांगी कथा नाहीये बरं, ही प्रत्यक्ष नीतू मांडकेंनी आम्हाला सांगितलेली कथा आहे. आणि ते म्हणले, हे बघ आता तू ठरवलंच आहेस, नक्की झालंय, हो करायलाच हवंय, नाही तर त्याच्या आयुष्याचा खेळ आहे. मग मी डॉक्टरी शिकून वैद्यकीय डिग्री घेऊन उपयोग काय झाला गुरुदेव त्यांचा? गुरुदेव म्हणले, कधी करणार आहेस? परवा. किती वाजता? काय त्यांनी वेळ सांगितली? आपण समजू 11 वाजता. म्हणे असं कर, 11:02 सुरुवात कर. आशीर्वाद घेतला, परत मुंबईला गेले आणि त्यांनी सगळी तयारी करून ठेवली. 11:02 सगळं त्या थिएटरमध्ये चिडीचूप शांतता होती आणि फक्त घड्याळाची टिकटिक ऐकायला येत होती. 11:02 झाले आणि त्या पेशंटचा हार्ट ओपन केलं. अहो काहीही निघालं नाही त्याच्यामध्ये. ते रिपोर्ट पाहिले, हा रिपोर्ट समोर पाहिला, काही नव्हतं त्याच्यामध्ये. चुकलो की काय आपण?
तीनदा बघतायत डॉक्टर, एक नाही, दोन नाही, 4-5 डॉक्टरांनी तोच अभ्यास केला. परत होतं तसं केलं, त्यांना शुद्धीवर आणलं आणि परत नगर गाठलं. गुरुदेवांनी दारातच पाहिलं, विचारलं कसं झालंय ऑपरेशन. ते म्हणले ध्यान मूलम गुरुमूर्ती मंत्र मूलम गुरु कृपा. आणि बाकी मला काहीच माहित नाही, मला ह्याच्या पुढे काही बोलताच येत नाहीये. हेच आपल्याला आज तुकडोजी महाराज सांगतायत. दैवगती पुढे बुद्धी काहीही करत नाही. आणि नंतर तो पेशंट तुम्हाला सांगते 25 वर्ष जगला. हा प्रसंग डॉक्टर नीतू मांडक्यांनी तर आम्हाला प्रत्यक्ष सांगितलाच, पण त्या पेशंटच्या मुलासुनांनी सुद्धा सांगितला. याला म्हणतात दैवगती. अभंगाचा अर्थ अगदी सोपा आहे की जिथे दैवगती थांबते, म्हणजे बुद्धी थांबते, तिथे पुढे दैवगती सुरू होते. गुरुदेव सांगतात की जिथे विज्ञान थांबतं तिथे अध्यात्म सुरू होतं. जिथे आपल्याला कळत नाही हे असं का, तिथे भगवंताची कृपा म्हणायचं आणि सोडून द्यायचं. हेच महाराज आज आपल्याला सांगतात. अहो तसं नसतं तर प्रभू श्रीरामांना वनवास घडला असता का हो? एवढे प्रत्यक्ष गोपाल कृष्ण पांडवांच्या बरोबर होते, तरी पांडवांना वनवास घडलाच न. अखंड पांडवांचा श्वास म्हणजे भगवान गोपाल कृष्ण होते. गोपाल कृष्णांनी सांगितलं श्वास घ्या तर पांडव श्वास घ्यायचे, नाहीतर तिथेच थांबायचे. मग तुम्ही म्हणाल बाई मग त्यांचा श्वासोश्वासाचं काय, ते जगले कसे? अहो हेच तर आहे ना, हेच तर का. दैवगती म्हणजे काय? दैव दैव आपण म्हणजे म्हणतो ते वेगळं काही नसतं. हेच दैव असतं की जिथे आपलं बुद्धी चालत नाही ना. म्हणून तर तुकडोजी महाराज म्हणतात ना, काय बुद्धी काय करील बिचारी. ती बुद्धी काय करणार आहे हो? ती तिथेच थांबते, काही करू शकत नाही. आपण कितीही उलथापालथ केली तरी काहीही होत नाही. आजच्या भाषेत सांगू का, आमचे बिग बी म्हणजे कोण, अमिताभ बच्चन, ते पण सांगतात काय की वेळेच्या आधी आणि दैवाच्या पुढे कोणाला काहीही मिळत नाही. जे आपल्या दैवात लिहिलेलं असतं ना तेच आपल्याला मिळतं. म्हणून तर आपल्या संत सज्जनांकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा संत सज्जनांच्याकडे काय असतो? काही नसतं. तुकाराम महाराज म्हणायचे, आम्हा घरी धन शब्दाचीच अस्त्रे. आमच्याकडे शब्द हेच धन आहे, बाकी आमच्याकडे धनच नाहीये. तुकाराम महाराज एक दिवस आवलीला बोलवलं आणि आवलीला म्हणाले, अगं इकडे ये, मला तुला एक गंमत सांगायची आहे. अहो त्यांच्या आयुष्यात काय गंमत असणार? ती म्हणली बरं. आता म्हणे आपल्याला चांगले दिवस येणार आहेत. तो म्हणे का? कारण आता वाईट दिवस यायचं काही राहिलंय का आपल्याकडे? बरे झाले देवा वाजले दिवाळे. सगळं संपलं. आणि बायको सुद्धा कशी मिळाली तर ती कर्कशा. अहो एक दिवस ती कधी तुकाराम महाराजांना बुवा म्हणून हाक मारली नाही बरं, कधी बोलली नाही. पण त्यांच्याशिवाय कधी भाकर तुकडा पण खाल्ला नाही बरं तिने. म्हणून तर तिला पहिलं दर्शन पांडुरंगाने महाराजांच्या आधी तिला दिलंय. का दिलं तर माझ्या सेवेकऱ्याची सेवा ती करतीये म्हणून दिलेलं आहे. आणि हे दर्शन तुकाराम महाराज म्हणतात, आज हा योग कसा आला? ज्यांना ती एवढ्या अरे विठ्या काळ्या तुझ्यामुळे माझा नवरा असा झाला, लग्न केलं तेव्हा तो चांगला होता आता बिघडला, इतकी बडबड करायची. पण तरी सुद्धा ज्यांच्या पायावर डोकं ठेवायचं त्यांनी तिचे पाय डोक्यावर घेतले हो.
आणि पायातला तो काटा काढला. आमच्या पायातले काटे काढायला बरेच जण पुढे येतात, पण ते आम्हाला कळत नाही. कारण आम्हाला असं वाटतं की आमचं दैव अडवायचं नाही. म्हणून तर आपल्याला तुकडोजी महाराज सांगतायत ना की दैव गती पुढे कोणाचं काही चालत नाही. एक 12-15 वर्षाची मुलगी होती. ती नेहमी आपल्या आजोबांना म्हणायची की आजोबा तुम्ही कुणाचं नाव घेता हो, सारखं सारखं काहीतरी तोंड तुमचं हालत असतं, काय म्हणता तुम्ही? तर म्हणे अगं काही नाही, तो तिथे उभा आहे ना, वेटेवरी उभा कटेवरी हात, काय मौजेचा प्रभू श्रीनाथ, त्याचं मी नाव घेत असतो. एवढं काय घ्यायचंय त्याचं नाव, तू पण घे, तुला पण आनंद मिळेल. आणि एक दिवस त्या मुलीचा अपघात होतो. एकुलती एक मुलगी, 2 पिढ्यांनंतर एक मुलगी झालेली, इतकी लाडापोडाची, सगळं घरदार तिच्या उशा पायथ्याशी असतं. आणि हे आजोबा मात्र घरी रामनाम घेत असतात. जेव्हा ती बरी होऊन हॉस्पिटलमधनं घरी येते तेव्हा लंगडत लंगडत आजोबांच्या तिथे जाते आणि आजोबांना विचारते, आजोबा हे फोटोतले आजोबा कोण आहेत? ते म्हणले यांचंच नाव मी घेतो. कोण होते ते? गोंदवलेकर महाराज. नाम सदा बोलावे गावे जनासी सांगावे, हाच सुबोध गुरुचा नामा परते ना सत्य मानावे. अहो त्यांचा जन्मच मुळी जयाचा जनी जन्म नामात झाला, जयाने सदा वास नामात केला, जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती, सीताकांत स्मरण जय जय राम. त्यांचा जन्मच मुळी एवढ्यासाठी झालेला होता. कशासाठी? तर हेच सांगायला, नाम सदा बोलावे गावे जनासी सांगावे. फक्त तुम्ही काय करा तर नाम घ्या. त्या नामामध्येच भगवंत आहे. कारण ते नाम घेतलं ना, परवा मी म्हटलं की ते नाम म्हणजे संत सज्जनांनी आपल्याला सही करून दिलेला कोरा चेक आहे. तो चेक आपला कुठेही वटतो, कुठलाही प्रसंग आपल्यावर येऊ दे, तो चेक दिला की आपल्याला त्या प्रसंगातनं सहज बाहेर पडल्यासारखं होतं. पण त्या नामाची सही असलेला चेक आपल्या खिशात कायम असायला हवा. एक दिवस एक जण महाराजांकडे आला आणि महाराजांना म्हणला, महाराज तुम्ही ज्याला त्याला सांगता नाम घ्या नाम घ्या नाम घ्या, ते नाम घ्यायचं कसं? नाम घ्यायचं कसं? सगळ्यांना तुम्ही हेच सांगता. महाराजांना नुकतेच कुणीतरी पेढे अर्पण केलेले होते. तो पुढा तिथे तसाच उघडा होता बॉक्स. त्यातला एक पेढा उचलला आणि यांनी त्यांच्या हातात दिला. त्यांनी तो घेतला आणि तोंडात टाकला. परत थोड्या वेळ संपेपर्यंत गप्प बसला. पुन्हा काय महाराजांकडे लोक आले गेले. पुन्हा 15 मिनिटांनी हाच प्रश्न, महाराज नव्हते, नाम घ्यायचं कसं? नाम कसं घ्यायचं? परत महाराजांनी एक पेढा उचलला. अहो 2 तासामध्ये यांनी अर्धा किलो पेढे फस्त केले. पण ह्याचा प्रश्न उरलाच ना, नाम कसं घ्यायचं? पेढे खाल्ले पण नाम कसं घ्यायचं याचं उत्तर कुठे महाराजांनी दिलं? महाराज म्हणले शेवटी, तो म्हणला, अहो महाराज जेवायची वेळ झाली, 12च्या आरतीची वेळ, नैवेद्य अर्पण करायची वेळ झाली, पण तुम्ही अजून मला नाम कसं घ्यायचं कळलं नाही, सांगितलं नाही. महाराज म्हणले, इतक्या वेळ तू पेढे खाल्लेस ना? हो. कसे खाल्लेस पेढे? म्हणजे असा खाल्ला, असा खाल्ला, असा खाल्ला, कुठल्या बाजूनी खाल्लास? तो म्हणला, अहो महाराज पेढा कुठनही खाल्ला तरी तो गोडच लागतो. महाराज म्हणले, तेच हे नाम कसंही घे तू, ते गोडच असतं, फक्त ते नाम घेणं महत्वाचं आहे. आमचं हेच होतं. आणि ते नाम घेतलं नाही ना तर मग आपलं दैव आपल्याला आडवं येतं. जोपर्यंत आम्ही
बाई आम्ही किती जणांची नावं घेतो सकाळपासून. भाजीत मीठ कमी पडलं, ही बोलत बसली म्हणून भाजीत मीठ कमी पडलं. गाडीला ब्रेक लागला नाही, अहो तो शेजारचा माझ्याशी बोलत होता म्हणून गाडीला ब्रेक लागला नाही. सिग्नल तोडला, अहो सिग्नलच कळला नाही. सगळं का कळला नाही, तो मागे बसला होता ना, तो पुढे गेला म्हणून मी पुढे गेलो. म्हणजे आम्ही सतत कोणाचं ना कोणाचं तरी नाव घेतच असतो. पण मंडळी एक विचार करा की ह्या कुणाचंही नाव घेतल्याने आपलं आयुष्य पुढे जातं का थांबतं? आयशा दात्या विसरावे, तोंड कोठे पसरावे. ज्याचं नाव घ्यायचंय त्याचंच घेत नाही आणि त्याचंच नाव न घेतल्याने आपली दैवगती आडवी येते. ती दैवगती पुढे सरण्यासाठी नाव योग्य घेतलं पाहिजे. मग योग्य म्हणजे नक्की कुणाचं घ्यायचं, तर त्या प्रभू श्रीरामाचं, त्या भगवंताचं नाव घ्यायचं. कुणाचंही नाव घेऊन उपयोग नसतो. ज्याचं घ्यायला हवंय त्याचंच घ्यायला हवं. नारद मुनींनी जेव्हा वाल्या कोळ्याला विचारलं की तुझ्या पापात वाटेकरी कोण कोण होतील, तो म्हणला कोण म्हणजे काय, सगळे होतील. सगळ्यांची नावं घेतली. पहिलं बायकोचं घेतलं, आई वडिलांचं घेतलं, मुलांचं घेतलं, मुलींचं घेतलं, भावाचं घेतलं, भाऊजाईचं, सगळ्यांची नाव. नारद मुनी म्हणले जा आणि विचारून ये. याला वाटलं की मी घरी गेलो की हा पळून जाईल म्हणून बांधून ठेवलं तिथे नारद मुनींना. धावत धावत घरी आला, विचारलं मी असं असं केलंय, एवढे रांजण भरलेले, यातलं एक एक रांजण कोण घेणार आहे माझ्या बापाचा? अहो कुणीच तयार झालं नाही, कुणीच तयार झालं नाही. म्हणजे किती जणांची जरी आपण नावं घेतली तरी त्यातले किती जण आपल्या पाठीशी उभे राहतात? कोणी उभं राहत नाही. तर मग अशा वेळेला आपला पैसा उभा राहतो का? तोही राहत नाही. तू म्हणशी पैसा अडका, तो इथेच राहील सडका. तू म्हणशी पैसा अडका, तो इथेच राहील सडका. मेल्यावरती आपुल्या पुढे मातीचा मडका. मेल्यावरती आपुल्या पुढे मातीचा मडका. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. तू ऐक मानव भाई, तू ऐक मानव भाई, तू ऐक मानव भाई, तू ऐक मानव भाई. जर त्याचं नाव घेतलं तर आपली दैवगती आहे ना ती छान चालते. नाहीतर त्या दैवगती पुढे बुद्धी सुद्धा बिचारी काही करू शकत नाही. तुम्ही कितीही शिकला असलात, कितीही डिग्र्या प्राप्त केलेल्या असल्यात, तुमच्याकडे कितीही पैसा असला तरी दैवगती पुढे ह्याचं काहीही चालत नाही. म्हणून परत एकदा गुरुदेवांचाच आधार घेते. गुरुदेव आपल्याला सांगतात नगरला गेल्यानंतर, म्हणजे कुठल्याही मंदिरात गेल्यानंतर हीच प्रथा आहे की ते म्हणतात की तुमच्या चपला, तुमच्या डिग्र्या आणि तुमची पैशाची पाकिट बाहेर ठेवा. म्हणजे त्या डिग्रीला किंमत किती? चपले इतकी. पैशाला किंमत किती? चपले इतकी. आणि एवढंच नका करू तर पाय धुवा. म्हणजे अजून जर कुठे काही लागला असेल, माझ्याकडे म्हणजे मनामध्ये किलमिश असेल, माझ्याकडे एवढा पैसा आहे, माझ्याकडे एवढ्या डिग्र्या आहेत, ते सुद्धा धुवून कुठे सोडा? तर त्या गटारीत सोडा आणि मग इकडे या. प्रभू श्रीराम पण हे सांगतात, तो कुणाकडे गेलं ना तरी प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाय धुवूनच मंदिरात जावं लागतं. हे सगळ्याची गोळाबेरीज कुठे? बाहेर, पार मंदिराच्या बाहेर तिथं स्टँडवर असते. तर त्यांचे आशीर्वाद लागतात आणि ते आशीर्वाद, कारण आशीर्वाद हे कसे आहेत माहितीये का? कितीही काही झालं ना तरी आशीर्वाद परत घेता येत नाही. नाही मी तुला बोलवू दे तसा आशीर्वाद दिला ना, तू आता काढून दे माझा मला.
असं येतं का हो करता? नाही येत. पण एखादा वर दिला म्हणजे एखादी वस्तू दिली तर आपण परत घेऊ शकतो की नाही? राणा लागे मी परवा दिलेली साडी माझी मला परत देऊन टाक, होतं की नाही? पण आशीर्वाद दिला तर तो परत घेता येतो का? जेव्हा राम रावण युद्ध झालं, शेवटचा दिवस, प्रत्यक्ष रावण रणांगणात आले आणि रामराय युद्धाला निघाले. विभीषणाने हात धरला आणि सांगितलं, रामापेक्षा वर मोठे नसतात. आशीर्वाद हे आपलं दैव बदलण्यासाठी मदत करतं. आणि ते दैव म्हणजे काय असतं हे फक्त बुद्धीच जाणते. म्हणून तर तुकडोजी महाराज आपल्याला मूळ पदामध्ये सांगतायत, दैव गती न्यारी न्यारी, दैव गती न्यारी न्यारी, दैव गती न्यारी. बुद्धी काय करील विचारी विचारी, दैव गती न्यारी न्यारी, दैव गती न्यारी. कीर्तन परंपरेप्रमाणे एक मान नाम करायचं, घ्यायचं आणि कारण त्या नामानेच आपलं दैवगती बदलणार असते. म्हणून सगळ्यांनी म्हणायचंय श्रीराम जय राम. समजेस तू? श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम.
स्मरण जय जय राम. सगळ्यांना सेवेला सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा. म्हणजे पुढच्या वेळेला आणखीन छान होती सेवा. श्री गुरुदेव. एक सुप्त आणि झोपवा वगैरे किंवा कालच आपलं बोलणं झालं होतं की आज आपण आख्यानही सांगणार आहोत. आज अष्टमी असल्यामुळे आपल्याला चरित्र ऐकायचं नाहीये. त्याच्याऐवजी जोगवा श्री सुक्त असं सगळं होणार आहे. त्यामुळे आजचं जे चरित्र आहे ते आपण उद्याच्याला ऐकणार आहे. तर आता आज मी माईक आमच्या वैदींच्या हातात देते. श्री गुरुदेव.